नमस्कार, रेखा मस्के किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे फरसबी बटर डबल तडका। तर तुम्हाला मी साहित्य सांगते। तिकडे आपण कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल सुद्धा घातले। 300 ग्रॅम मी फरसबी घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे असे पीस केले। आता आपण ही फरसबी थोडी फ्राय करू। तेल गरम झालं, यात आपण फरसबी घालतो। फरसबी आपल्याला तेलातून परतून घ्यायची। 3 ते 4 मिनिट आपण ही फरसबी परतून घेऊया। गॅस मीडियम करूया। 5 ते 6 मिनिटं मी मीडियम गॅस मध्ये हे परतून घेतलं। आता थोडं मीठ घालते। मिठाचा वापर आपल्याला परत करायचा आहे, त्यामुळे आपण आता हे कमी प्रमाणात मीठ घालतो आणि हे मीठ आता आपण परतून घेतो आणि फरसबी आपण काढून घेतो। मीठ टाकल्यानंतर 1 मिनिट आपण परतून घेतली फरसबी। आता आपण हे एक प्लेट मध्ये काढून घेतो। हीच कढई आपण पुन्हा ठेवली, त्यामध्ये आता आपण तेलाचा वापर करतो। तेल तुम्हाला हवं तेवढंच घाला, कमी जास्त। गॅस फुल ठेवला मी। त्यात आपण आता हिंगाचा वापर करतो। हिंग आपल्याला चिमूटभर वापरायचा। गॅस कमी करते। हिंगाचा वापर केला। त्यानंतर आपण जिरं आणि मोहरी दोन्ही सुद्धा घेतलं, ते आपण घालतो। आपण ते चांगले तडतडल्या की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालतो। ह्याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अद्रक अर्धा इंच आणि हिरवी मिरची 2 घेतल्या आणि हे क्रश करून घेतले। हे सुद्धा आपल्याला फोडणीतच घालायचं आहे आणि आपल्याला सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे। छानपैकी याला पण परतून घेऊ। परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यात हळदीचा वापर करतो। त्यामध्ये आता आपण बाकीचे पण मसाले घालणार। धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर भाजून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण घातलं। त्यात आपण किचन किंग मसाला पाऊण चमचा घालतो। तिखट आणि कमी तिखट दोन्ही प्रकारची मिरची पावडर आपण घातली। आता हे आपण सगळं मिक्स करूया। एक साइडला हे करून आपल्याला ह्यात कांदा परतून घ्यायचा। तेलाचा वापर केलाय मी। आता आपण कांदा घालू। आपल्याला कांदा फक्त मऊ करून घ्यायचा, लाल करून नाही घ्यायचा। या मसाल्यांसोबतच आता आपण कांदा हे करून घेतो, परतून घेतो। 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा फक्त परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपण परतून घेऊ। कांदा आपण परतून घेतला, मिक्स मसाले वगैरे करून आपण त्यामध्ये पाण्याचा वापर करू। पाणी कमी प्रमाणात आपण वापर करतो। मसाले आपण व्यवस्थित आता आपण परतून घेतले। पाणी टाकलं त्याला शिजून द्यायचं, नंतर आपण मग गवारीचा वापर करणार। आता ह्याला झाकण लावून वाफ काढणार मसाल्यांना। 1 पेला आपण पाण्याचा वापर केला, गॅस मीडियम केला। आता ह्याला आपण मसाल्यांना व्यवस्थित शिजवून देऊ, त्यानंतर आपण
गवारीचा वापर करू त्याच्यावर. मीडियम गॅसवरती आपण मसाले पाणी घालून चांगले व्यवस्थित शिजवून घेतले. त्यात आपण मिठाचा वापर करतो. मीठ आपल्या चवीनुसार घाला. कोणाला जेवढं पाहिजे तेवढंच मिठाचं प्रमाण घाला. त्यात आपल्याला गवारी घालायची. ते मिक्स करून घेऊ मीठ. आणि आता आपण गवारीचा वापर करू. गवार सुद्धा फरसबी घालतो आपण. मिक्स करून घेऊ. नंतर ह्याच्यात आपण चिंचेचा कोळ घालणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला स्लो गॅसवरती शिजायला परत ठेवूया आपण. खूप कायला शिजवायचं नाही आपल्याला. 5-7 मिनिटं आपण परत ठेवू आणि शिजले की नाही आपण ते चेक करू. झाकण ठेवते. आता गॅस बारीक असेल. 7 ते 8 मिनिटं आपण हे करून घेतलं, वाफवून घेतलं. मिक्स करूया. आणि त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालतो. अर्धा चमचा घालते. हे मिक्स करून घेते. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं. आणि ह्यावरती आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. हे एकत्र करून आपण व्यवस्थित घेऊ. आता आपण प्लेटिंग करू. तडक्याचे भांड गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये थोडं तेलाचा वापर करते आणि मग बटरचा वापर करते. बटर तुम्हाला हवं तेवढंच घालत तुम्ही, कमी जास्त. त्यामध्ये मी लसणाचा वापर करते. लसूण आपल्याला परतून घ्यायचं त्यातून बटरमध्ये. लसूण बटर मध्ये छानपैकी फ्राय झाला. यामध्ये आता आपण सुक्या मिरच्या घातल्या. याचा आपल्याला तडका द्यायचा आहे. मिरच्या परतून घेतल्या. गॅस बंद करते आणि आपण तडका ह्यावरती घालतो. परत वरती. फरसबी बटर डबल तडका आपला रेसिपी तयार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.